नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अज्ञात व्यक्तींनी वरांड्यात ठेवलेली वाहने जाळली. पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण, नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण. सावनेर शहरातील वॉर्ड क्रमांक 9 चिचपुरा येथील एका घराच्या वरांड्यात ठेवलेल्या 3 दुचाकी व मारुती अल्टोला अज्ञात व्यक्तीने रात्री 3 वाजेच्या सुमारास पेटवून दिल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार चिचपुरा प्रभाग क्रमांक 9 येथील रहिवासी प्रणय विनोद चरपे व त्यांचे इतर 2 भाडेकरू यांनी नेहमीप्रमाणे रात्री त्यांच्या राहत्या घराच्या वरांड्यात वाहने उभी केली होती. त्याच दिवशी जुलै 21 रोजी रात्रीचे 3च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांना पेटवून दिले. वरांड्यातून आग लागल्याचे पाहताच प्रणय चरपे व आजूबाजूचे लोक जागे झाले आणि त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत कोणतीही मोठी अनुचित घटना घडली नाही. धर्माल प्रणय चरपे यांची हिरो होंडा क्रमांक MH40A951 3 किंमत अंदाजे 12,000, भाडेकरू देवानंद धांडोळे यांची होंडा शाईन MHZ8933 किंमत 30,000 रुपये, अन्य भाडेकरू रामचंद्र जैन यांची मारुती अल्टो MH40A6657 किंमत 1,00,000 रुपये आणि ॲक्टिव्हा क्रमांक MH40CG9054 किंमत 40,000 रुपये अशी 4ही वाहने पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेची माहिती सावनेर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे आधीच शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि आता घराच्या वरांड्यात ठेवलेली वाहने जाळण्याच्या घटनेने आगीत तेल ओतण्याचे कार्य करत स्थानिक पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. सावनेर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट. आवाज आला टायर फुटण्याचा. मग आम्ही धावत आलो आणि ते विजवायचा प्रयत्न केला किंवा अज्ञात व्यक्तीने जाळण्याचा असा काहीतरी प्रयत्न केला असं वाटतं. कोणावर काही शंका शंका तर अशी काही वाटत नाही, पण शोध केलं माहिती. हमारे साथ में इस क्षेत्र में रहने वाले और समाज सेवी हैं अरविंद जी, उनसे पूछना चाहेंगे कि ये जो घटना हुई है इसके बारे में पुलिस प्रशासन और जो गश्त चल रही है रात देर और ये जो चोरियाँ हो रही है, गाड़ियाँ जल रही है, इसके बारे में क्या कहना है? नहीं, ये गलत है। किसी ने जलाया है, इसके वजह से बहुत बड़ा धोखा हो सकता है। पुलिस का जो रात को जो पेट्रोलिंग होती है वो बराबर नहीं है, इसका मतलब। और वो देखो शक तो अभी किसी पर है, बाहर का जो आदमी है उसके ऊपर शक है, उसने पकड़ना चाहिए उन लोगों ने, जो कि CCTV कैमरे में यहाँ से आधा किलोमीटर पर आए हैं 3:23:50 पर, उसके हिसाब से उनने वो चेक करना चाहिए।